जी आपण एक्सपेरिमेंट स्टडी केली होती. ओके, आठवतंय हे तुम्हाला बेसिक हे इव्हॅक्युएटेड ट्यूब, त्याच्यात इमिटर प्लेट, कलेक्टर प्लेट वगैरे आपण बघितल्या होत्या. तर आपण काय करणार आहे ते आपण परत स्टडी करणार आहे आणि त्या एक्सपेरिमेंटला घेऊनच आपण काय करायचं आहे, परत स्टडी करायचं आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन्स आणि आपल्याला जे काही माहिती आहे त्या दोघांच्यात काय म्हणजे रिलेशन काय वगैरे हे स्टडी करूया आपण. ठीक आहे. सो पहिलं जे यांनी ऑब्झर्वेशन केलं ते काय बघू आणि आपल्याला ते माहिती आहे ऑलरेडी ते का होतंय ते समजून पण घेऊ. ओके. So see here, first observation from the experiment was for a given frequency greater than the threshold frequency. Okay, the current I म्हणजे ह्याच्यामध्ये जो करंट फ्लो होईल, करंट which current I'm talking about, it is photoelectric current. Okay, or photocurrent was recorded even if the intensity of radiation was very low. याचा अर्थ समजून घ्या बरं का. समजा यांनी दिले फ्रिक्वेन्सी वॉज ग्रेटर दॅन दी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. मीन्स व्हॉट रे? मीन्स दे आर सेइंग द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज पॉसिबल. ही पहिली गोष्ट ही आपल्याला माहिती आहे. असं असताना काय असतं? पॉसिबल असतं. दुसरे यांनी म्हटलंय फोटो इलेक्ट्रिक करंट वॉज रेकॉर्डेड इवन इफ द इंटेन्सिटी वॉज व्हेरी लो. तर हे पहिल्यांदा समजून घेऊ, इंटेन्सिटीचा अर्थ काय असतो. व्हॉट डज इट दिस इंटेन्सिटी मीन? काय असते इंटेन्सिटी? इंटेन्सिटीचा अर्थ काय असतो? नंबर ऑफ फोटॉन्स रेडिएटेड. इट इज व्हॉट? नंबर ऑफ फोटॉन्स. बरोबर. आता समजा मी या दोन्ही प्लेट्समध्ये काय केलंय, एक स्ट्रॉंग पोटेन्शियल दिलंय समजा. म्हणजे हा चांगला पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे. म्हणजे इथून जर इलेक्ट्रॉनला खेचू शकतो आणि करंट ह्याच्यात रेकॉर्ड केला जाऊ शकतो. हा करंट कसला असतो? मायक्रो एम्पियर वगैरे असतो. खूप कमी असतो पण असतो. ओके. तर मग नंबर ऑफ फोटॉन्स असतात. समजा मी इथून एखादा फोटॉन पाठवला इमिटर प्लेटवर, तर एक फोटॉन समजा आला. नंबर ऑफ फोटॉन्स इज नाव लेट्स से 1. तर इथून एक इलेक्ट्रॉन बाहेर पडेल आणि हे व्होल्टेज वगैरे सगळं भारी आहे. ह्याची फ्रिक्वेन्सी पण जास्त आहे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा. म्हणजे जी काही एनर्जी असेल विच इज गिवन ॲज एच न्यू, ती काय असते? वर्क फंक्शन प्लस कायनेटिक एनर्जी. आणि मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉनसाठी ती असते मॅक्झिमम. म्हणजे ह्याला काही ना काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे आणि इकडं प्लस आहे, इकडं मायनस आहे, हा खेचू शकतो याला. आणि ह्या एका इलेक्ट्रॉनचा का असे ना आपल्याला फोटो करंट दिसू शकतो. मग समजा मी तर नंबर ऑफ फोटॉन्स समजा 100 ठेवले, तरी पण मला 100 इलेक्ट्रॉन्स बाहेर दिसतात. बाहेर दिसतील ना इथून पडलेले. किती? 100 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील इथून, इफ दिस कंडिशन इज सॅटिस्फाईड. आणि त्यावेळी सुद्धा मला फोटो करंट दिसणार आहे. मग इथं एक इलेक्ट्रॉन बाहेर पडू दे काय, 100 पडू देत काय, जर त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, जर त्यांना काहीतरी कायनेटिक एनर्जी आहे, तर ते कलेक्टर प्लेटवर जाऊन आदळतील ना. दे विल रीच दी कलेक्टर प्लेट. म्हणून त्याने म्हटलं इंटेन्सिटी जरी लो असली तरी फोटो करंट वॉज रेकॉर्डेड. आता हा रेकॉर्डेड केलेला इट वॉज ऑल्सो व्हेरी लो, कारण एका इलेक्ट्रॉन बद्दल बोलतोय. ओके. किंवा समजा तुम्ही असं म्हणू शकता की ह्या इमिटर मटेरियलचं जे हे वर्क फंक्शन आहे हे समजा 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे आणि मी जी एनर्जीनं हा इलेक्ट्रॉन पाठवतोय तो समजा 11 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. एकच इलेक्ट्रॉन पाठवतोय. किती पाठवतोय? एकच फोटॉन पाठवतोय. किती पाठवतोय? 1 पाठवतोय. मी सारखं फोटॉन इलेक्ट्रॉनमध्ये कन्फ्युजन करतोय आय नो, पण एकच फोटॉन पाठवतोय. त्याचं एनर्जी किती आहे? 11 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि इमिटर प्लेटची वर्क फंक्शन किती आहे? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे कायनेटिक एनर्जी असणार आहे, कायनेटिक एनर्जी, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, इट कॅन बी 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. किती फास्ट जाईल विचार करा. मग हा एक असू दे काय किंवा 1000 असू देत काय, ह्यांची कायनेटिक एनर्जी सेमच असणार ना. म्हणजे इंटेन्सिटी कितीही असू दे त्यांच्या एनर्जीवर डिपेंड करेल ना इथून इथं पोचतो का नाही ते. आणि पोचतोय, त्यामुळं करंट काय झाला? रेकॉर्ड झाला इवन ऑफ द इंटेन्सिटी इज लो. समजतंय? इंटेन्सिटीचा आणि इथल्या कायनेटिक एनर्जीचा वगैरे काही संबंध नसतो हे सांगतोय. हा पॉईंट काय सांगतोय? इंटेन्सिटीचा आणि कायनेटिक एनर्जीचा काही संबंध नसतो. इंटेन्सिटीचा नंबर ऑफ फोटॉनचा संबंध असतो.
येते लक्षात. मग जर समजा तुम्ही इंटेन्सिटी वाढवला, n इज इक्वल टू 1 होतं ते 2 केला, 3 केला, 4 केला, ऑब्विसली करंट तुमचा वाढत जाणार आहे. करंट काय होत जाणार, वाढत जाणार. पण जेव्हा इंटेन्सिटी कमी होती त्यावेळी सुद्धा करंट असणार आहे काही ना काहीतरी, असं ते सांगते. येते लक्षात. सो जस्ट हे समजून घ्या, हे लिहा नंतर पॉज करून. फॉर अ गिवन फ्रिक्वेन्सी करंट इज रेकॉर्डेड इवन इफ द intensity is very low. Okay, this is important. Now second observation is what? हे आइन्स्टाईन नंतर काय केलं होतं, याला व्यवस्थित एक्सप्लेन केला होता. याच्यावर नंतर खूप जणांनी याच्यावर आपत्ती सांगितली. हे फक्त तुम्ही लिहून घ्यायचं, समजायचं. दी फोटो करंट स्टार्टेड इन्स्टंटेनियसली. म्हणजे काय, जेव्हा फोटॉन आला वरून तर त्याला लगेच काय केला, ॲब्झॉर्ब केला. कुणी, इलेक्ट्रॉनने. फोटॉन ऑब्झॉर्ब्ड बाय द इलेक्ट्रॉन ही जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस ही काय, व्हेरी इन्स्टंटेनियस. आणि त्यामुळेच तर लगेच त्यानं काय केलं, ॲब्झॉर्ब केला आणि लगेच तो काय झाला, इमिट झाला आणि लगेच तुम्हाला फोटो करंट दिसला. हे ते सांगते. देर इज नो टाइम डिले. म्हणजे ॲब्झॉर्ब करतो, मग जरा जिरवतो, मग पळतो, असं नाही. लगेच इन्स्टंट, विदाऊट, किंवा इथं याला सिम्पली तुम्ही म्हणू शकता नो टाइम लॅग. टाइममध्ये काही लॅग नाही आहे. टाइम t इज इक्वल टू 0 ला ॲब्झॉर्ब झाला आणि टाइम t इज इक्वल टू 10 सेकंड्सला तो बाहेर पडला, असं नाही. लगेच तो काय झाला, बाहेर पडला. सो देर इज नो टाइम लॅग. कळते लक्षात, येते लक्षात. दिस इज वॉट सेकंड पॉईंट. नाउ व्हॉट इज थर्ड पॉईंट. बघा, कीपिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन अँड पोटेन्शियल फिक्स्ड. म्हणजे तुम्ही काय काय फिक्स केला इथं, फ्रिक्वेन्सी फिक्स केला. फ्रिक्वेन्सी फिक्स केला म्हणजे काय फिक्स केला, त्याची एनर्जी फिक्स केला. एनर्जी फिक्स केला म्हणजे काय फिक्स केला, त्याची कायनेटिक एनर्जी फिक्स केला, कारण वर्क फंक्शन ऑलरेडी फिक्स आहे. कळतंय. नंतर काय फिक्स केला तुम्ही, पोटेन्शियल फिक्स केला. पोटेन्शियल फिक्स केला म्हणजे काय केलं रे, त्याचं जे ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशन ते सुद्धा काय केलं तुम्ही, फिक्स केलं. काय व्हॅरी करताय तुम्ही इथं, इफ द इंटेन्सिटी इज इन्क्रीज. म्हणजे तुम्ही व्हॅरी काय करताय इथं, युअर व्हॅरिंग इंटेन्सिटी. इंटेन्सिटी व्हॅरी करताय म्हणजे काय करताय, यू आर इन्क्रीजिंग द नंबर ऑफ फोटॉन्स striking the emitter plate. And if you are increasing the number of photons striking the emitter plate, what you are increasing, you are increasing the number of electrons. And if you are increasing the number of electrons, even if their kinetic energy is constant, everything is constant, the photocurrent will also increase ना. कारण फोटोकरंट मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं, व्हॉट इज फोटोकरंट, इट इज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अपिअरिंग ॲट दी कलेक्टर प्लेट. त्यामुळे ह्या इंटेन्सिटी आणि फोटोकरंट मध्ये जे रिलेशन असतं, इट इज व्हॉट, लिनियर रिलेशन. इट इज व्हॉट, लिनियर रिलेशन. म्हणून इंटेन्सिटी आता इथे एक्स ॲक्सिसला ठेवली आणि वाय ठेवली, तुम्ही कसंही करू शकता, बिकॉज देर इज अ लिनियर रिलेशन. इंटेन्सिटी ज्यावेळी 0 असेल म्हणजे एक सुद्धा फोटॉन आला नाही. मग एक जरी फोटॉन आला नाही तर इलेक्ट्रॉन उगाच कशाला बाहेर येईल त्याला बघायला, आणि फोटो करंट असणारच नाही. जसं तुम्ही काय करताय, मारायला अजून जास्त माणसं पाठवताय, म्हणजे फोटॉन पाठवताय, तेवढं अपोज करायला तेवढे इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आय एम टॉकिंग मेटाफॉरिकली, म्हणजे मी असं थोडं ह्यानं सांगतोय, पण जेवढे फोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन ना. कळतंय. मग त्यांच्यामध्ये जे रिलेशन असेल इट विल बी लिनियर. मग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात, व्हॉट इज द स्लोप, व्हॉट इज द स्लोप. ओके, हे बघू आपण. ठीक आहे, व्हॉट इज द स्लोप. कारण इंटेन्सिटी आणि फोटो करंटमध्ये तसं असं हे काय नाही आहे, कारण इंटेन्सिटीला पॉवर अपॉन एरिया वगैरे लिहितात, सो दॅट इज व्हेरी डिफरंट. बट स्टील वी शुड कीप इन माइंड व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन दे माइट आस्क. येतोय लक्षात. इंटेन्सिटीचा आणि ह्या एनर्जीचा वगैरे काही संबंध नाही, नंबर ऑफ फोटॉनचा संबंध आहे. त्यामुळे हा तिसरा पॉईंट कळला का रे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव
दिस पॉइंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बरं का. हे कळायला ना वेळ लागतो थोडासा. हे तुम्ही अगोदर ऍक्सेप्ट करा म्हणजे तुम्हाला जरा सोपं पडेल. बघा काय म्हणता येईल. द फोटो करंट could also be varied by changing the potential of the collector plate. म्हणजे इथं आपण मगाशी काय बघितलं की आपण पोटेन्शियल फ्रिक्वेन्सी सगळं फिक्स ठेवलेलं आणि इंटेन्सिटी वाढवून करंट वाढवलेलं. इथं आपण काय करतोय बाकी सगळं सेम ठेवलंय. म्हणजे मी इंटेन्सिटी जी आहे इंटेन्सिटी त्याला समजा मी फिक्स ठेवलं. म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स मी ठरवलं 100 फोटॉन येणार आहेत दॅट्स ऑल. ओके. आता काय केलं फ्रिक्वेन्सी पण सेम ठेवली म्हणजे एनर्जी पण सेम ठेवली. म्हणजे एवढे 100 फोटॉन्स येणार आहेत आणि त्याची प्रत्येकाची एनर्जी एवढी असणार आहे. ओके. हे मी फिक्स करून ठेवलं. काय वाढवतोय मी व्हॉट आय एम चेंजिंग आय एम चेंजिंग द पोटेन्शियल ऑफ दी कलेक्टर प्लेट. ही इमिटर प्लेट आहे ही कलेक्टर प्लेट आहे. यांच्यामध्ये जे पोटेन्शियल असणार लेट से इट इज पॉझिटिव्ह इट इज नेगेटिव्ह. येते लक्षात. ओके. सो आता समजा पोटेन्शियल तुमचं 0 आहे. दिस इज व्हॉट दिस इज ॲक्सिस फॉर पोटेन्शियल. इकडे मी पॉझिटिव्ह लिहितो म्हणजे ॲक्सेलरेटिंग पोटेन्शियल म्हणू शकता ना तुम्ही. पॉझिटिव्ह असेल तर ॲक्सेलरेटिंग ह्याला खेचणार ते. आणि इकडे काय म्हणू शकता निगेटिव्ह व्ही म्हणजे रिटार्डिंग पोटेन्शियल रिटार्डिंग. आणि ह्याला काय म्हणू शकता ॲक्सेलरेटिंग. आठवते का मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी काय ते ॲक्सेलरेटिंग काय करतं इलेक्ट्रॉन्सला खेचतं आणि रिटार्डिंग काय करतं इलेक्ट्रॉनला मागे ढकलतं. मग समजा ज्यावेळी काय होतं पोटेन्शियल 0 होतं आणि ह्या ॲक्सिसवर आपण दाखवायचा फोटो करंट किंवा त्याला मी आता आय म्हणून लिहितो. इंटेन्सिटीला मी इंटेन्सिटी असंच लिहितो आणि फोटो करंटला आय म्हणून लिहितो. ठीक आहे. तर जेव्हा समजा काय होतं व्होल्टेज 0 होतं म्हणजे या दोघांच्यात काही डिफरन्स नव्हता आणि त्यावेळी मी 100 फोटॉन्स पाठवले समजा इथून असे. तर ऑब्व्हियसली इलेक्ट्रॉन बाहेर पडणार इथून. आता थोडी इकडे जातील थोडी इकडे तिकडे फिरतील काहीतरी इकडे जातील ना थोडी तरी. हा खेचणार नाही असेच जातील कारण ह्या दोघांच्यात आता काय पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. त्यामुळे कलेक्टरनं काही खेचण्याचा काही संबंध येत नाही. आणि इथं क्लाउड तयार झाला असेल. तुम्हाला सांगितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये व्हॉट इज अ क्लाउड. आणि त्यातले 1-2 इलेक्ट्रॉन्स इकडे जाऊन पोहोचतील. समजतंय का बघा. हे रॅन्डमली ही कलेक्टरनं खेचल्यामुळे आलेलं नाहीत कारण पोटेन्शियल 0 आहे. दोघांचं पोटेन्शियल सेम असतं म्हणून तर डिफरन्स 0 असतो. म्हणजे कलेक्टरकडे असेच जाऊन पोहोचले ते हे इलेक्ट्रॉन्स. आणि त्यावेळी तुम्हाला काहीतरी करंट दिसला. तुम्हाला काहीतरी करंट इथे दिसला. देर इज सम व्हॅल्यू ऑफ दिस फोटो करंट हिअर. ज्यावेळी ते इलेक्ट्रॉन क्लाउड तयार झाला आणि रॅन्डमली असंच चालत फिरत बागेत ते कलेक्टरपर्यंत पोहोचले. त्यांना कलेक्टरनं बोलवलं नव्हते हेच पोहोचले तिकडं आणि क्लाउड इथं तयार आहे. आता समजा तुम्ही काय केलं व्होल्टेज वाढवायला सुरू केलं. यू हॅव स्टार्टेड इन्क्रीजिंग दी व्होल्टेज. म्हणजे ह्याला तुम्ही अजून पॉझिटिव्ह बनवताय अजून पॉझिटिव्ह बनवताय अजून पॉझिटिव्ह बनवताय आणि ह्याला तुम्ही अजून निगेटिव्ह बनवताय अजून निगेटिव्ह बनवताय अजून निगेटिव्ह बनवताय अजून निगेटिव्ह बनवताय. म्हणजे काय होईल ह्या इलेक्ट्रॉन क्लाउड मधला एक एक इलेक्ट्रॉन इकडं सरकायला सुरू होईल कारण हा अट्रॅक्ट करेल ना पॉझिटिव्ह 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 असल्यामुळे. म्हणजे इथं जे इलेक्ट्रॉन्स अपियर होणार आहेत ॲट द कलेक्टर प्लेट देअर नंबर इज इन्क्रीजिंग अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अपियरिंग ॲट द कलेक्टर प्लेट इज इन्क्रीजिंग means the current is also increasing. कळतंय. मग एक पॉइंट येतो देर इज अ सर्टन पॉइंट ज्यावेळी इथून हा सगळा इलेक्ट्रॉन क्लाउड काय होतो व्हॅनिश होतो आणि त्यावेळी इथून निघणारे सगळे इलेक्ट्रॉन्स काय होतात तिथं पोहोचतात. म्हणजे तो रेट काय होतो फिक्स होतो किंवा इथून एवढे बाहेर पडतात इकडं. मगाशी तसं होत नव्हतं. इकडून 100 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडत होते कारण आपण 100 फोटॉन्स पाठवले होते. पण त्यातलं इथलं पोटेन्शियल कमी असल्यामुळे अगोदर 2 मग पोटेन्शियल वाढवलं म्हणून 10 अजून वाढवलं म्हणून 50 इथं पोचायची. नाहीतर बाकी सगळे क्लाउडमध्येच अडकून होते. मग एकदम हायर केला मी ज्यावेळी काय होतंय हे खेचतंय 100च्या 100 इलेक्ट्रॉन्स काय झाले कलेक्टर प्लेटवर अपियर झाले. मग हा खेचतोय म्हणून इथून 150 बाहेर पडतील का नाही पडणार कारण आपला फोटॉन सेम आहे. फोटॉनला आपण काय केलाय फिक्स केलाय.
त्यामुळे इथं जर 100 पाठवले तर इथून सुद्धा 100 इलेक्ट्रॉनच बाहेर पडणार आहे. तुम्ही तिथं कितीही मोठं पॉझिटिव्ह करा, काहीही करा, भले ते जास्त स्पीडनं वगैरे खेचेल त्याला, असं असू शकतं, पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जिथं येत आहेत कलेक्टर प्लेटवर देअर नंबर इज सेम. त्यामुळे एक पॉईंट होतो ज्यानंतर काय होतं, फोटो करंट काय होतो, कॉन्स्टंट होतो. and this is showing that 100 electrons have reached the 100 electrons have reached the collector plate. आणि हे जे व्होल्टेज असतं ज्यावेळी सगळे इलेक्ट्रॉन्स कलेक्टर प्लेटला पोहोचतात, दॅट इज कॉल्ड ॲज पिंच ऑफ व्होल्टेज. हे तुमच्या बुकमध्ये नाही आहे पण मी सांगतोय तुम्हाला. दिस इज कॉल्ड ॲज पिंच ऑफ व्होल्टेज. येते लक्षात? हे असं वाढत गेलं. आता समजा मी काय केलं, 100च्या ऐवजी 200 फोटॉन्स पाठवले, तर इथून 200 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. त्यांच्यासोबत पण हीच कंडिशन असणार आहे की बाबा मगाशी जे 2-3 इलेक्ट्रॉन असेच रॅन्डमली इकडे कलेक्टरकडे गेले होते व्हेन द पोटेन्शियल डिफरन्स वॉज 0, आता तेच काहीतरी एक 5-6 जातील. आणि जसं मी पोटेन्शियल वाढवेन त्यानंतर ते पण वाढत जातील आणि एक पॉईंट येईल पिंच ऑफ व्होल्टेज ज्यावेळी ते काय होतील, कॉन्स्टंट होतील. दिस इज शोईंग 100 इलेक्ट्रॉन्स इमिटेड ड्यू टू 100 फोटॉन्स. म्हणजे हे दोन ग्राफ जे आहेत, किंवा अजून थोडी इंटेन्सिटी वाढवली म्हणजे 300 फोटॉन्स केले समजा, तरी अजून थोडे असे जातील. मीन्स व्हॉट इट इज शोईंग दॅट इंटेन्सिटी, अगोदर मी इंटेन्सिटीला फिक्स केलं त्यावेळी मला असा ग्राफ दिसला, नंतर ती इंटेन्सिटी वाढवून मी फिक्स केली, लेट्स से दिस इज इंटेन्सिटी 2, तर त्यावेळी मला असा ग्राफ दिसला. म्हणजे असं वाढत वाढत वर निघालंय. इथे का लक्षात? So this is the graph you are looking for, which shows or which says the photocurrent also be varied changing the potential of collector plate. म्हणजे ह्यातले हे वरचे दोन ग्राफ थोडे विसरून जा. ह्या खालच्या ग्राफला जर तुम्ही बघितलं, इथे इंटेन्सिटी काय फिक्स आहे, इंटेन्सिटी 1 मी काहीतरी पकडली आहे आणि त्याला फिक्स ठेवून मी व्होल्टेज वाढवतोय, तर मला काय दिसतोय, करंट एका पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत वाढताना दिसतोय. अँड दिस व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज saturation current. This value is called as saturation current. And what is saturation current actually? It shows that the electron cloud is vanished and all the electrons are going nowhere but the collector plate. बाकी कुठेही थांबत नाहीत, काही होत नाही. मग मी जर 100 फोटॉन पाठवले असतील तर 100 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडणार, 150-200 वाढणार नाहीत ना, तुम्ही पोटेन्शियल वाढवला म्हणून. मग एक पॉईंट येतो पिंच ऑफ व्होल्टेजचा, जिथून पुढं सगळे इलेक्ट्रॉन्स कलेक्टर प्लेटवर येतात आणि इंटेन्सिटी काय म्हणजे करंट काय राहतो, सेम राहतो. आणि दॅट करंट, द सॅच्युरेटेड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज सॅच्युरेशन करंट. ओके, आय होप दिस इज क्लिअर टू यू. हे अजून एकदा रिवाइंड करून वगैरे बघू शकता. दिस इज इम्पॉर्टंट. ओके, नाउ वन मोर पॉइंट. The intensity of incident radiation was increased, the value of saturation current also increased proportionally. हे जे मी इथं ड्रॉ केले ना तेच सांगते. If the intensity of incident radiation was increased, ओके, ह्या केसमध्ये हे जे सॅच्युरेशन पहिल्यांदा इथं आलं होतं, नंतर इंटेन्सिटी वाढवलं हेच सॅच्युरेशन इथं आलं, इंटेन्सिटी वाढवलं हेच सॅच्युरेशन इथं आलं. म्हणजे जशी जशी मी इंटेन्सिटी वाढवतोय, व्हॅल्यू ऑफ सॅच्युरेशन करंट इज ऑल्सो इन्क्रीज प्रोपोर्शनली. कशामुळे झाले? कारण इंटेन्सिटी वाढवतोय म्हणजे नंबर ऑफ फोटॉन्स वाढवतोय. इथं 100 इलेक्ट्रॉन्स दाखवत होते आपल्याला ड्यू टू 100 फोटॉन्स. इथं 200 इलेक्ट्रॉनची कंडिशन दाखवते ड्यू टू 200 फोटॉन्स. इथं 300 इलेक्ट्रॉनची कंडिशन दाखवते ड्यू टू 300 फोटॉन्स. मीन्स वॉट, आय एम चेंजिंग द इंटेन्सिटी सो दॅट आय एम गेटिंग the saturation value at some different points, but surely it is increasing. मी समजा डिक्रीज केलं तरी 50 फोटॉनला हा असा ग्राफ येईल. ओके, जस्ट रिमेंबर दिस पॉइंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट पॉइंट, the maximum kinetic energy, or it is written as Ke max, म्हणजे it is the most. Ke max कोणासाठी असते, आपण थोडीशी रिव्हिजन करू. Ke max म्हणजे काय रे, the kinetic energy of the most energetic electron. म्हणजे आपल्या प्रथमेश सारखी. ओके,
इलेक्ट्रॉन. बाकीचे पण आहात एनर्जेटिक, तो जरा जास्तच आहे. सो ओके, मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं काय झाले, विदाउट कोल्युजन्स. विदाउट कोल्युजन्स काय झालं, तो बाहेर इमिट झाला, त्यामुळे त्याच्यात मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असणार. The maximum kinetic energy of the electrons depends on the potential V. समजून घ्या तुम्ही काय म्हणता हे नेमकं. ओके, मी डायग्राम पुन्हा एकदा उचलतोय, टाकतो, आपण प्रॉपरली बघू. हे सारखी ही डायग्राम स्टडी करून बघू आपण. लेट्स से दिस इज, आणि हा व्हिडिओ तुम्ही पार्ट मध्ये बघितला तरी चालेल बरं का. एकदमच जर हेवी वाटायला लागलं तर तुम्ही थोडं थांबून थांबून निवांत, किंवा आज अर्धा उद्या अर्धा वगैरे बघू शकता. इट्स युअर चॉईस. तर हे कलेक्टर आणि हे इमिटर आहे. ओके, ह्याला प्लस केला, ह्याला मायनस केला. ओके, मग समजा हा थोडासा पॉझिटिव्ह आहे आणि हा थोडा निगेटिव्ह आहे. मग इथं काय झाला, हा इलेक्ट्रॉन क्लाउड तयार झाला, कारण हा एवढा सक्षम नाही की याला खेचेल इकडं. बरोबर. मग इथून इमिट तरी झालंय की बाबा, आईन्स्टाईनची जर इक्वेशन लिहिली, E इज इक्वल टू एच न्यू, हे कशाचे इक्वल असतं, whatever used in the work function plus the kinetic energy that is maximum. बरोबर. म्हणजे ही एनर्जी कोणी प्रोव्हाइड केली, फोटॉनने, आणि हे कुणासोबत घडतंय, इलेक्ट्रॉन सोबत. ओके, त्या दोघांना काय केलंय, एनर्जी सेम असते ना, एनर्जी कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. सो इट इज रिटन लाईक दिस सिम्पली. सो सी हिअर काय की ते इलेक्ट्रॉन क्लाउड वगैरे झाला. आता समजा मी याला अजून पॉझिटिव्ह केला जास्त, म्हणजे मी आय एम इन्क्रीजिंग दी पोटेन्शियल. मग इथून इलेक्ट्रॉन सुटायला सुरू होतील एक एक हळू. मी अजून पॉझिटिव्ह बनवला समजा याला, तर सगळे येतील इकडं, म्हणजे सॅच्युरेशन करंट वगैरे येईल. तरी पण अजून वाढवला समजा याला मी, तर काय होईल, तेच जे 100 इलेक्ट्रॉन्स येत आहेत ते अजून जास्त स्पीडने येतील ह्याच्याकडं. कारण हे कुठलं ऍक्सेलरेशन आहे, ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल आहे ना, हे ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल. म्हणून हे काय म्हणतंय की जी कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन्सची, ही कुणावर डिपेंड करते, ह्या पोटेन्शियलवर डिपेंड करते, ना की इंटेन्सिटीवर. कारण इंटेन्सिटी जी असते, इंटेन्सिटी ह्याचा अर्थ काय आहे, नंबर ऑफ फोटॉन्स. एकदम गरीब डेफिनेशन, काय नंबर ऑफ फोटॉन्स. आणि समजा नंबर ऑफ फोटॉन 100 पाठवले, तर त्याच्यातून 100 इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतील, इमिट होऊ शकतील ना. बरोबर. किती बाहेर होऊ शकतील, 100 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडू शकतील त्यातून. असं नाही ना, इंटेन्सिटी वाढवली म्हणजे, सॉरी, हां, इंटेन्सिटी मी आता समजा 200 केली, तर ह्याच्या, सॉरी, एक मिनिट मे बी. ओके, मी समजा 100 इलेक्ट्रॉन पाठवले, 100 फोटॉन पाठवले, तर त्याच्यातून 100 इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे, आणि त्याची कायनेटिक एनर्जी पण ठरलेली असणार आहे. मी समजा 200 पाठवले, म्हणून 200 इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहेत, त्यांची कायनेटिक एनर्जी वाढणार नाही. कारण कायनेटिक एनर्जी ही कुणावर डिपेंड असते, ह्या पोटेन्शियलवर आणि ह्यांच्या फ्रिक्वेन्सीवर, इंटेन्सिटीवर कधीही डिपेंड करत नाही. समजते. That's why it is written the maximum kinetic energy depends on the potential and the frequency, not on the intensity. येते लक्षात. This is important. 1 minute. रिमेंबर, हे इम्पॉर्टंट आहे बरं का. हे थोडंसं कन्फ्युजिंग वगैरे वाटू शकतं तुम्हाला. यू कॅन रीड अबाउट दिस इन आवर बुक. ओके, आता मगाचा जो ग्राफ होता, कुठला ग्राफ, हा ग्राफ इथं जो दाखवला होता, ह्याचा पहिला पार्ट आपण कव्हर केला. म्हणजे जर ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असेल तर काय होतं हे आपण बघितलं. तर ऍक्सेलरेशन जर निगेटिव्ह असेल, रिटार्डिंग असेल, तर काय होतं ते बघू आपण. ठीक आहे. सो जस्ट रीड दिस, स्टॉप करून रीड करा. इफ द इन्क्रीजिंग, अरे यार काय लिहिलंय, इन्क्रीजिंग निगेटिव्ह पोटेन्शियल्स, म्हणजे कुठले पोटेन्शियल्स, रिटार्डिंग पोटेन्शियल्स, वर अप्लाइड टू दी कलेक्टर, म्हणजे हा जो कलेक्टर दिसतोय इथं, याच्यावर जर निगेटिव्ह
याच्यावर अप्लाय केला म्हणजे इकडे काय असणार, पॉझिटिव्ह असणार. म्हणजे इथून जो इलेक्ट्रॉन जो बाहेर पडतोय त्याला तो काय करणार, अपोज करणार. बरोबर. आणि समजा एक पर्टिक्युलर पोटेन्शियल आलं, स्टॉपिंग पोटेन्शियल, आपण बघितलं होतं हे स्टॉपिंग पोटेन्शियल, त्यावेळी काय होतं, ह्याची कायनेटिक एनर्जी किती बनवतं, ते 0 बनवतं. आणि ह्याच्यासाठी जे वर्क डन असतं दॅट इज वॉट ई व्ही नॉट, आणि दिस व्ही नॉट इज कॉल्ड एज स्टॉपिंग पोटेन्शियल. समजते, येते लक्षात. सो देर इज सम स्टॉपिंग पोटेन्शियल हिअर. इथं काय असणार आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल असणार आहे, जे काय करणार आहे, इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी 0 मोस्ट एनर्जेटिक इलेक्ट्रॉनचे कायनेटिक एनर्जी 0 बनवली असेल तर बाकीच्यांची ऑलरेडी होऊनच जाणार आहे ना. म्हणजे क्लासमधल्या सगळ्यात एनर्जेटिक मुलग्याला शांत बसवलं तर बाकीचे आपोआप शांत बसतील. कळते लक्षात, तसं येतं. मग इथं तुमची कायनेटिक एनर्जी 0 बनतीये, म्हणजे काय 0 होतंय रे, फोटो करंट 0 होतं. त्यामुळे तुमचा ग्राफ इथं कुठेतरी एंड करणार आहे. म्हणजे मगाशी ह्या पार्टमध्ये तुझा असा दिसत होता, ही सॅच्युरेशन आलं होतं, आठवते, सॅच्युरेशन करंट. तर तो काय होणार आहे, इथे येऊन असा झोपणार 0 ॲट दिस स्टॉपिंग पोटेन्शियल. दिस इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. मी तुम्हाला सांगितलं होतं. कळते. आता हा ग्राफ थोडासा गरीब दिसतोय, त्याला पण व्यवस्थित बनवू. ही हा मी असा घेतो, ठीक आहे. दिस इज वॉट स्टॉपिंग पोटेन्शियल. येते का लक्षात, बघा समजतंय. दिस इज द ग्राफ. द फोटो करंट डिक्रीज्ड फ्रॉम फॉर सम टिपिकल व्हॅल्यू. काय म्हणले, टिपिकल व्हॅल्यू विच इज कॉल्ड एज स्टॉपिंग पोटेन्शियल. त्याला अजून एक नाव काय, कट ऑफ व्हॅल्यू और कट ऑफ पोटेन्शियल, वेअर फोटो करंट बिकम 0. सगळे 100 इलेक्ट्रॉन्स येऊ देत किंवा 200 येऊ देत किंवा 300 इलेक्ट्रॉन्स येऊ देत, इंटेन्सिटी काहीही असू दे, ते जे स्टॉपिंग पोट, आता ह्यांच्यासाठी आपण बघितलं होतं, असा वाढतो असा होतो, असा वाढतो असा होतो. 300 मधला जो मोस्ट एनर्जेटिक असणार आहे त्यालाच तुम्ही 0 बनवलं तर बाकीची पण 0 झाली ना. 200 मधला जो मोस्ट एनर्जेटिक असणार आहे त्याला 0 बनवले तर बाकीची पण 0 झाली ना. तर सगळ्यांसाठी जो फोटो करंट असतो तो किती बनतो, 0 बनतो. हा ग्राफ असा का आला कळलं, लेफ्ट साईडला सगळे एका जागेला येऊन थांबतात. ह्याचा अर्थ काय, हे काय दाखवतंय, सगळे एकाच पॉइंटला कट ऑफ पोटेन्शियलला येतात. म्हणजे काय, 100 इलेक्ट्रॉन्स असू देत, 200 असू देत, 300 असू देत, 1000 असू देत किंवा 50 असू देत, त्यांचा करंट 0 होतोय. म्हणजे काय होते, म्हणजे फोटो करंट 0 होते म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी 0 होती. आणि इथं निगेटिव्ह असलं तर ते बघणार नाही ना इथं किती इलेक्ट्रॉन्स आहेत, सगळ्यांना मागे दाबणार तो. 100, 200, 300, 400, 500 काही असू दे, सगळ्यांना मागे दाबणार आणि कायनेटिक एनर्जी त्यांची काय करणार, एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला 0 करणार. त्याच्यावर गेले की मागे पडतात, मागे पडल्यावर त्यांना फ्युचर नाही आहे. आणि ॲट पर्टिक्युलर टाइम म्हणजे इथं कलेक्टरवर येणाऱ्या इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी होते. म्हणजे काय होतं, करंट किती होतो, 0 होतो. दॅट पोटेन्शियल इज वॉट, स्टॉपिंग पोटेन्शियल. समजतंय. It indicates that when the potential was retarding, the photo electrons still had enough energy to overcome the retarding electric field and reach the collector. म्हणजे ही जो मधला पार्ट आहे, म्हणजे समजा मी जर म्हटलं तुम्हाला फोटो करंट 0 व्हायच्या अगोदर, म्हणजे हा जर पार्ट तुम्ही बघितला फ्रॉम व्ही इज इक्वल टू 0, म्हणजे हा पॉइंट ओरिजिन टू व्ही नॉट, हा जर मी पार्ट बघितला तर ह्याच्यामध्ये फोटो करंट काही ना काहीतरी आहेच ना, काहीतरी फोटो करंट आहे इथं. हे काय दाखवतंय की जरी रिटार्डिंग पोटेन्शियल असलं तरी इलेक्ट्रॉन्सकडे एवढी एनर्जी होती की ती कलेक्टर प्लेटवर येऊ शकते. म्हणजे समजा 100 इलेक्ट्रॉन्स तुम्ही 100 इलेक्ट्रॉन्स इमिट झाली तिथून, ओके, 100 इलेक्ट्रॉन्स समजा काय झाली इथून इमिट झाले, तुम्ही भले इथं रिटार्डिंग पोटेन्शियल दिलं असेल तरी पण यातले थोडी तरी इलेक्ट्रॉन्स इथं पोहोचणार ना रे, कारण त्यांच्यात एनर्जी होती तेवढी. जोपर्यंत तुम्ही मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी एवढं इथं अपोजिशन देत नाही तोपर्यंत सगळे शांत बसणार.
आणि तुम्ही ते कुठं देता, स्टॉपिंग पोटेन्शियल. ओके, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचा ग्राफ असा आलाय, दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, just remember this is very important. Now one more thing, हाच ग्राफ अजून कशा प्रकारे लिहिला जाऊ शकतो. समजा मी काय केलंय, हीच परत डायग्राम उचलतो मी इथं, जरा आपल्याला बरं पडेल हे समजताना. तुम्ही याला खरंच पार्ट मध्ये बघा बरं का, त्यासाठीच मी रेकॉर्ड केले होते, कारण खूप लेंदी आहे, खूप जास्त डेटा आहे, त्यामुळे आपलं ब्रेन एकाच वेळी सगळं हे करू शकत नाही, ऍक्सेस करू शकत नाही. आता मगाशी काय केलं होतं रे आपण इथं, ह्या केसमध्ये काय केलं होतं, फ्रिक्वेन्सीला सेम ठेवलं होतं. फ्रिक्वेन्सी वॉज सेम, फक्त काय वाढवत गेलो होतो, नंबर ऑफ फोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इंटेन्सिटी वाढवत गेलो होतो. बरोबर, इथं इंटेन्सिटी I1 होती समजा, इथं I2 होती, इथं I3 होती. आणि इंटेन्सिटी वाढली तरी त्यांची कायनेटिक एनर्जी सेम होती, कारण एनर्जी सेम होती, फ्रिक्वेन्सी सेम होती. त्यामुळे सगळे ऍट अ पर्टिक्युलर पोटेन्शियलला काय झाले, झिरो बनले सगळे. आता समजा मी इंटेन्सिटी सेम ठेवली, आता मी काय केलं समजून घ्या, इंटेन्सिटी सेम ठेवली, ओके, आणि फ्रिक्वेन्सी चेंज केली तर काय होतं ते स्टडी करूया. ही कशासाठी आहे, इफ intensity is same or fixed but frequency is varied, तर त्यावेळेला काय होतं, इंटेन्सिटी सेम ठेवला तर इकडचा एकच ग्राफ तुम्हाला माहिती असा दिसतो, याच्यात काही इश्यू नाही, आपल्याला सॅच्युरेशन वगैरे सगळं क्लिअर आहे सर, आम्हाला प्रॉब्लेमच नाही. फक्त हा जो लेफ्ट पार्ट आहे ना त्याच्यात जरा प्रॉब्लेम येतो. ओके, फॉर एनी फ्रिक्वेन्सी हा ग्राफ असा दिसतो, फॉर एनी फ्रिक्वेन्सी, पण लेफ्ट साईडचा जो आहे तिथं फ्रिक्वेन्सी चेंज झाल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो. काय येतो बघा, आता फ्रिक्वेन्सीचं डायरेक्ट रिलेशन कोणाशी आहे रे, एनर्जीशी. इट इज व्हॉट, एच न्यू, and this is given as phi plus kinetic energy maximum. बरोबर, मग समजा जर फ्रिक्वेन्सी मी वाढवली आणि जर हे फिक्स असेल वर्क फंक्शन, तर कायनेटिक एनर्जी पण वाढतीये ना, समजतंय बघा काय म्हणतोय मी. जर मी फ्रिक्वेन्सी वाढवत असेल तर कायनेटिक एनर्जी पण वाढतीये ना, बिकॉज दिस इज फिक्स. आणि जर इथल्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी तुमची वाढत असेल तर तुम्हाला तेवढं स्ट्रॉंग इथं काय करायला पाहिजे, व्होल्टेज द्यायला पाहिजे, एवढं पोटेन्शियल इथं स्ट्रॉंग द्यायला पाहिजे जेणेकरून एक सुद्धा करंट तुमचा इथं पोचला नाही पाहिजे, एक सुद्धा इलेक्ट्रॉन इथं पोचला नाही पाहिजे. येते का बघा लक्षात काय म्हणतोय मी. अगोदर समजा माझी फ्रिक्वेन्सी थोडी काहीतरी होती, म्हणजे एकदम गरीब फ्रिक्वेन्सी होती, त्यावेळी ते 100 आपण इलेक्ट्रॉन्स वगैरे ते ठरले. आता किती 100 इलेक्ट्रॉन्स आपण पाठवतोय ना, 100 फोटॉन्स म्हणजे 100 इलेक्ट्रॉन्स, ते फिक्स आहे. आता आपण 100चे 200 करत नाही, 100 ते 100च आहे. म्हणजे 100 इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जी होती अगोदर समजा, ती काहीतरी लेट्स से 5 इलेक्ट्रॉन वोल्ट काहीतरी होती. मग मी त्या हिशोबानं काय ठेवलं, इथं पोटेन्शियल लावलं की सर मी इथं 5 वोल्ट जर मी काय लावले, 5 वोल्ट जर पोटेन्शियल लावलं तर मी 5 इलेक्ट्रॉन वोल्टच्या कायनेटिक एनर्जीला 0 बनवू शकतो, म्हणजे कलेक्टर पर्यंत येणार नाही. ओके, दिस वॉज फॉर फ्रिक्वेन्सी 1. म्हणजे फ्रिक्वेन्सी 1 साठी माझं अगोदर स्टॉपिंग पोटेन्शियल किती होतं, 5 वोल्ट होतं. ओके, दिस इज फॉर फ्रिक्वेन्सी 1. आता मी फ्रिक्वेन्सी वाढवली म्हणजे काय वाढवलं रे, कायनेटिक एनर्जी वाढवली. आता कायनेटिक एनर्जी लेट्स से 10 इलेक्ट्रॉन वोल्ट झाली, तर तुम्हाला तेवढंच पोटेन्शियल वाढवायला पाहिजे नाही तर 10 वोल्टचं, जेणेकरून तुम्हाला ह्या फास्ट येणाऱ्या इलेक्ट्रॉनला, अजून फास्ट येणाऱ्या इलेक्ट्रॉनला थांबवता आलं पाहिजे, तर तेवढीच तुमच्याकडे निगेटिव्हिटी पाहिजे ना. मग हाच स्टॉपिंग पोटेन्शियल कुठे जातो,
10 वोल्टला जातो आणि हा ग्राफ असा दिसतो. ओके, ऍक्च्युली हे असं नाही दिसत, हे थोडंसं हे आहे, दिस लुक्स लाईक दिस सॅच्युरेशन पण. ओके, ह्याचा अर्थ काय असं सांगतो मला पिंच ऑफचा. या हे मध्ये जे असं दिसतंय, तुम्ही समजा अजून फ्रिक्वेन्सी वाढवली, न्यू 3 केली समजा, तर कायनेटिक एनर्जी त्यावेळी अजून वाढली. किती झाली? 15 इलेक्ट्रॉन वोल्ट झाली, बरोबर ना? म्हणजे तेवढंच 15 वोल्टचं काय लागणार तुम्हाला? पोटेन्शियल लागणार. सो दिस इज 15 वोल्ट. येते का बघा लक्षात? सो हिअर वी कॅन सी if the frequency of incident radiation was changed keeping the intensity and accelerating potential constant. ओके, ऍक्च्युली ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल कॉन्स्टंट हे आपण बघू, पण इंटेन्सिटीसाठी पहिल्यांदा आपण जे जे माहिती आहे ते क्लिअर करू. नंतर सॅच्युरेशन करंट रिमेन्स कॉन्स्टंट. अच्छा, ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह बद्दल बोलतोय. पॉझिटिव्ह मध्ये काय असणार? असं असणार. निगेटिव्ह मध्ये काय होतंय? जेव्हा तुम्ही ह्या कलेक्टर प्लेटला निगेटिव्ह करताय, देन व्हॉट इज हॅपनिंग की तुम्हाला तुमचं स्टॉपिंग पोटेन्शियल वाढवत जावं लागते, कारण तेवढी कायनेटिक एनर्जी वाढत निघाली तुमची. मग कमी स्पीडने येणाऱ्या इलेक्ट्रॉनला तुम्ही कमी व्होल्टेजनं थांबवू शकता, जास्त स्पीडने येणाऱ्याला जास्त व्होल्टेज वाढवत जायला पाहिजे तुम्हाला. ओके, बट द स्टॉपिंग पोटेन्शियल चेंज्ड. ऑब्विसली स्टॉपिंग पोटेन्शियल काय होते? चेंज होत जातं. इथे लक्षात येतं 3 गोष्टी. हे जे इथे लिहिलाय पॉईंट, त्यातल्या तुम्हाला गोष्टी काय काय क्लिअर पाहिजे. फ्रिक्वेन्सी जर मी चेंज केली तर काय चेंज होतीये? कायनेटिक एनर्जी चेंज होतीये. इंटेन्सिटी मी सेम ठेवली आहे सेम 100 इलेक्ट्रॉन्सला. ओके, आता हे पोटेन्शियल आणि सॅच्युरेशन करंट नंतर बघू. स्टॉपिंग पोटेन्शियल माझं चेंज होतं इथं, कारण कायनेटिक एनर्जी वाढवली म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल पण चेंज होत नाही. तर राहिल्या कुठल्या गोष्टी? ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल आणि सॅच्युरेशन करंटच्या. तर सॅच्युरेशन करंट पण सेम असणार आहे, कारण आपला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ फोटॉन्स पण कॉन्स्टंट आहे. फक्त प्रॉब्लेम येतो ऍक्सेलरेटिंग पोटेन्शियल असताना काय होतं, म्हणजे हा जो मधला रिजन आहे, फ्रॉम V इज इक्वल टू 0 टू V इज इक्वल टू पिंच ऑफ व्होल्टेज, इथंपर्यंत काय होतं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके, 1 मिनिट. 38 झाले. की तुमची फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळं अगोदरच हा पार्ट आहे, हा काय दाखवतो? जे इलेक्ट्रॉन्स असेच रॅन्डमली इकडे पोचतात वेन द पोटेन्शियल वॉज 0, असेच रॅन्डमली, मध्ये क्लाउड आहेच आपला, रॅन्डमली असेच पोचतात इकडे, त्यांचा नंबर दाखवतो. मग फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळे जे कायनेटिक एनर्जी पण जास्त असणार आहे ना, थोडे जास्त इलेक्ट्रॉन इथं पोचतील जसं जसं तुम्ही काय वाढवताय? फ्रिक्वेन्सी वाढवताय. ओके, हेच दाखवते हा मधला पार्ट. दिस इज वॉट न्यू 2 and this is what न्यू 3. So this is important. This is one more important thing. Okay, just keep this in mind. That is important. आता हे लास्ट थोडा पॉइंट राहिलाय, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. ओके.